Hi friends, welcome back to my vlog. Today we are going to eat खड्डा कोंबडी. आज आम्ही खड्डा कोंबडी खायला जात आहोत. साक्री तालुक्यात पिंपळनेर शहरापासून थोडाशी गावामध्ये एकदम फेमस ठिकाण आहे खड्डा कोंबडी. ते खायला आम्ही आज चाललो आहोत. आमच्यासोबत आमचे अर्बन सेक्शनचे स्टाफ आणि माझे मित्र आहेत सगळे. गौरव, मोहिते, राहुल, रवी, सोनल, मागे मोरे. आम्ही आज एकदम निसर्गमय ठिकाणी जात आहोत. एकदम नेचरिस्टिक जागा आहे ती. आम्ही तुम्हाला दाखवतो की आज तिथे आम्ही एन्जॉय करू. आम्ही तुम्हाला दाखवतो पुढे. बघत राहा. आम्ही खूप जास्त प्रवास केलेला आहे आणि आम्ही अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता गाठून आमच्या डेस्टिनेशनकडे आम्ही जात आहोत. तरी व्ह्यू बघून घ्या एकदा तुम्ही कसा एकदम ग्रामीण भागातला. तुम्ही जिथे पाहाल तिथे भातच भात आहे. इंद्रायणी भात लावलेला आहे. तरी आपण या प्रवासादरम्यान आपल्या मित्रांना काय वाटलं, कसं वाटलं त्यांना विचारू. बोल नाही सर, जी प्रवास एकदम सुखकर झाला. एक नंबर निसर्गाचं वातावरण. सोनल सर, प्रवास असा की करावा असा वाटतो आणि काहीतरी असं मस्तपैकी एन्जॉय. ओके 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 मध्ये थँक्यू. इथं सर्व ठिकाणी भात लावणे असल्यामुळे सोनलला हा प्रवास खूप चांगला वाटलेला आहे. आता आपण राहुलचं म्हणणं ऐकूया. राहुल, काय म्हणणं आहे तुझं? एकदम भारी प्रवास आहे साहेब. असा अजून 2 दिवस बी चालू तरी काही वाटणार नाही. अरे वा वा. पण 2 दिवस चालावा एवढा मोठा आपला प्रवास नाहीये. तुम्ही बघा भात लावणी वगैरे कशी आहे. एकदम छान. चलो आपण आता पुढे जाऊन आपण आलेलो आहोत आज कोकणी दरबार इथं खड्डा कोंबडी खायला. वातावरण एकदम शांत आणि एकदम निवांत आणि एकदम थंड आहे. निसर्गाच्या सानिध्यात बसल्यासारखं वाटत आहे. दाखवा जरा. म्हणजे निसर्ग लाजून जाईल एखाद्या वेळेस, एवढं सुंदर वातावरण आहे निसर्गाचं इथे. कौन है ये लोग, कहां से आते हैं? तर मित्रांनो, आपली डिश आलेली आहे. राहुल, कसं वाटत आहे चिकन लटपट तुला? एक काय? नंबरचा आहे. आणि तू कशाच बरोबर खातोय? नागलीची भाकर. दाखव नागलीची भाकर कशी ही असते. भाकर आहे. हो हो. सोनल, कसा अनुभव आहे तुझा? सर, एकदम छान अशी गरमागरम नागलीची भाकर वाह. आणि चिकन लटपट. एकदम गावरान पद्धत बनवण्याची. अतिशय छान असं जेवण या ठिकाणी. म्हणजे खूपच मजा. निसर्गाचा आनंद या ठिकाणी आपण घेत आहोत. निसर्गाच्या सानिध्यात राहून आज आपण इथं जेवण करतोय. आणि तुम्हीही नक्की या. साक्री तालुक्यामध्ये कुडाशी शेंदोड मांजरी इथे. कारण हा अनुभव परत घेण्यासारखा आहे. तुम्ही नक्की घ्या. आपण आता मोहिते नानांचा अनुभव विचारू. कसा आहे मोहिते नाना? साहेब, ही भाकर खाल्ल्यानंतर एकदम म्हणजे गावाकडची आठवण येते. त्याच्यामुळे ही भाकर आज मला खायला मिळाली. खूप आनंद झाला. एकदम टकाटक मस्त. धन्यवाद. गाइस, मेरा हिंदी वर्जन स्टार्ट हो गया. इधर जो एनवायरनमेंट है ना, एक नंबर एनवायरनमेंट है. और आपने इन लोगों का जो अनुभव सुना वो सच में रियलिस्टिक है. एकदम रियलिस्टिक. मतलब वो जो फील कर रहे वो दिल से बोल रहे. क्यों रे बंदो? एकदम सही. और ये हमारी डेली वर्किंग कल्चर में हमको इतना समय नहीं मिलता कि सब काम छोड़ छाड़ के इधर आए खाने पीने. तो ये टाइम हमारे लिए गोल्डन पीरियड से कम नहीं है. क्या लगता है मोहिते? एकदम बराबर है सर जी. क्योंकि काम इतना रहता, खाने के लिए फुर्सत ही नहीं मिलती. तो हम आज फुर्सत निकाल के आए हैं. अरे वाह. और पूरा एंजॉय कर रहे हैं सर जी. सोनल, सही बात है ना? इसमें क्या बोलूं सर, हम इतना हार्ड वर्क करते हैं. बराबर. दिन भर वसूली. 8 बजे से जो फोन आता है वसूली का, तब से वसूली. वसूली बोल के पूरा महीना निकल जाता है. 1-2 दिन की
जो मोहल्लत होती है हाँ उसमें ऐसा एंजॉय कर लेना चाहिए, थोड़ा माइंड फ्रेश हो जाता है। वाह वाह वाह। और फिर से काम को लगने के लिए जो एनर्जी चाहिए वो एनर्जी रिस्टोर हो जाती है। क्या मोरे, बराबर है कि नहीं? बराबर है, एकदम सही बात है। देखो गाइस, एकदम गावरान चिकन है, लजीज। और मैं इसको जब खाऊंगा ना तो तुमको भी लगेगा अरे वाह, एकदम भारी। एकदम भारी। मित्रांनो, आता आलेली आहे खड्डा कोंबडी. गौरव, कशी आहे खड्डा कोंबडी? एक नंबर, राहुल, एकच नंबर साहेब, मोरकान, एकच नंबर. कशी आहे रे तुमच्या इथली? एक नंबर साहेब. एकच नंबर. ब्रँड इज ब्रँड, ब्रँड इज ब्रँड. मित्रांनो, इथली खड्डा कोंबडी एवढी भारी आहे ना, मी तुम्हाला खाऊन सांगतो याची चव. साहेब माझ्याकडे घ्या चला. हे काय सांगतो, एकच नंबर. काय सांगू काय कडक. मग ते काय आणतो बा? व्हेरी नाईस सरजी, व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. खट्टा कोंबडी. खट्टा कोंबडी. हो, तू काय सांगतो? सांग चल. हं. माझं म्हणणं असं आहे, हं. पुढे बंब झालाय राहुलला जाज आली आहे, त्याला थोडीशी कमी घ्यावी. राईट पिली आहे त्याने. अध्यक्ष महोदय. ठीक है, चला मित्रांनो, बैठो अपन खड्डा कोंबड़ी संभले. गाइज, आपको लग रहा होगा ये बार बार चश्मा क्यों बदल रहा है, तो मैं फ़ोटो निकालने के लिए चश्मा बदला था. तो आपका यहाँ का व्यू एंजॉय कीजिए कि कैसा खतरनाक व्यू है यहाँ पे. जस्ट लुक एट दिस. ये राहुल क्या बोल रहा है? बोल राहुल. आई झाड कोणतं आहे? अमरवेलचं झाड आहे ते. मग ये बोल रहा है कि अरे आम के पेड़ पे कौन सा पेड़ उग गया? अरे एक पेड़ पे. आई झाड कोणतं आहे? पाला दुसरा आहे ना रे. मग पाल्याला दुसरं मग तुझं काय म्हणणं आहे? आंब्याच्या झाडावरती दुसरं झाड उगवलंय? हे पहा, हे जे झाड आहे हे कोणतं आहे हे मला हे सांगा. अरे ते आंब्याचं झाड आहे वेड्या. नाही हो, आंबा ना पाला नाव पाला मग. अरे ते 9 महिन्याचंच बाळ आहे. बाय ना तमाशा आहे हे का? झाड आहे याला परजीवी वनस्पती म्हणता. परजीवी. हा, व्हॉट इज मीन बाय परजीवी? दुसऱ्याच्या भरोशावर जगणं, दुसऱ्याच्या भरोशावर जगणं. म्हणजे ओके. आपल्या घनश्याम सारखे. म्हणजे रवी याला नानाच्या म्हणजे पर्पसी म्हणता येईल. ओके. ओके, म्हणजे हे दुसऱ्याच्या जीवावर जगणारे हे झाड आहे. अच्छा. याला तसंच आपण आयराणी भाषेत याला हा. अमरवेल म्हणू शकतो. अमरवेल. हो. तर मित्रांनो, याच्या पुढे आपला व्लॉग आयराणी भाषेमध्ये होईल, कारण आपण आयराणी संस्कृती दाखवू आज तुम्हाला कशी आहे. मोहिते आयराणी चालू करा चला. तर मित्रांनो, आता मी स्वतः लातूरचा आहे, पण आता खानदेशात येऊन मी खानदेशी शिकवून गेलोय आणि याच्या पुढचा व्लॉग जो होईल तो खानदेशी भाषेत होईल. तर मी खानदेशी बोलणं आता सुरू करतो की आज आम्ही आते वनतो खड्डा कोंबडी खावाले आणि बटासले मी आता विचारसू की त्यांसले खड्डा कोंबडी कशी लागली होणी. तर गौरवला आपण कशी वाटी खड्डा कोंबडी? खड्डा कोंबडे एक नंबर बनवले होते. आता जेवण तयारी चालू आहे. आटलं वातावरण कसं शे? वातावरण एक नंबर आहे. एक नंबरचे वातावरण. राहुल, तुले काय वाटी राही ना? साहेब हे जन्नत आहे, जन्नत. जन्नत. एक नंबर वातावरण आहे आणि एक नंबर खड्डा कोंबडी आहे. मोरे. एकच नंबर बनाडेल कोंबडीले. एकदम भारी शिजाडीस नाही, एकदम खड्डा कोंबडी म्हणजे चव एकदम भारी शे यातली. तुम्ही आटे किती पॉइंट ना किती रिव्ह्यू द्याल? 5 पासून काय 10 Review. point 10. रिव्ह्यू 5 पॉइंट्स आहेत तुम्हाला पण? हा, तर 5 पैकी 5 पुरा. हा का? इतनी बारिश आहे का? एकच नंबर लागे राहील. मोहिते, तुमले कशी वाटी? माझं असं म्हणणं आहे, साहेब, खट्टा कोंबड्या ही साक्री तालुका एकदम प्रसिद्ध शे. वा वा. तुम्ही खावाले तरी आटे लोके दूर थीन येतात. सिंदखेडा, शिरपूर, लातूर. धुळे. मी आटे लातूर वरून. तुम्ही तर लातूर थीन येलशेत आहे तर आमल्या माहिती शे, पण एकदम प्रसिद्ध शे म्हणून एक आनंद लेवा ना 4 महिना 4 महिना वा. वा वा. सोनल, मनादेश, म्हणा खानदेश. मना देश बोला. जय खानदेश. ए, राहुलनी एकदम कडक भाजी लाई दिल छे, एकदम लाल भडक दिशी राहिनी. हो, अटे नागलीनी भाकर आणि चिकन ना रस्सा ही लागेल छे. आता आम्ही वडसूस आणि तुमले आटला रिव्ह्यू देसूस. मित्रांनो, आमचं सर्वांचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही निघत आहोत. तरी आम्ही आलो होतो इथे कोकणी दरबार आणि खूपच मोठा पाऊस
सुरू झालेला आहे. वातावरण बघा, पार्सल घेतलेलं आहे. नो गाडी अडकून गेलेली आहे. गाडीतून निघत नाहीये. टायर गोल गोल फिरत आहेत. आके तू सुनना दे धक्का. राहुलने काहीतरी पाला आणलेला आहे. वा वा. हा येऊ दे दे धक्का. दे धक्का. मित्रांनो इधर गाड़ी फंस चुकी है, निकल नहीं रही. धक्का दे दे के निकल रहे अभी. इसलिए कभी भी घूमने आओ तो ज़्यादा लोगों के साथ घूमने आना चाहिए. इसलिए जब भी घूमने आओ ज़्यादा लोग चाहिए घूमने को, क्योंकि ऐसे गाड़ी फंस गई, गाड़ी के अगर टायर पंक्चर हो गया तो धक्का देने के लिए ये देखो, ये अकेला इंसान नहीं धक्का दे सकता. ये 4-5 लोग चाहिए इधर. अभी 4-5 लोग जब धक्का देंगे तब निकलेगी गाड़ी. हाँ दे धक्का. 1 2 3 दे धक्का. जुगाड करून काढतोय गाडी, पण काही निघत नाहीये. हो मागच्या अर्धा तासापासून गाडी काढायचा प्रयत्न करतोय, पण गाडी निघत नाही. इथे बघा किती झाली बघा, हाल बघा काय. गाडी ढकलून हालत बेदरून गेली. हे सोनलच्या आयडियामुळे गाडी अडकून गेलेली आहे इथं. मित्रांनो खूपच बेकार अवस्था झालेली आहे यांची. यांचे पाय बघा चिखलात अडकून. मित्रांनो गाडी निघण्यात आहे, खूपच हे केलेलं आहे, संघर्ष केलेला आहे गाडी काढायला. मित्रांनो इथं परिस्थिती खूपच खालवून गेलेली आहे या निसर्गमय वातावरणात. मागच्या 1 तासापासून आमची गाडी अडकलेली आहे कशी बशी. इथून एवढी पुढे निघालेली आहे. इथून आम्हाला फक्त इथपर्यंत घ्यायची आहे गाडी, जेणेकरून इथून आम्ही निघून जाऊ. पण इथूनच आम्हाला गाडी काढायला 1 तास लागून गेला, कारण गाडीचे टायर गोल गोल फिरत आहेत चिखलामध्ये. सोनल गाडी अडकल्याबद्दल तुझं काय मत आहे? सर अतिशय दारू उतरवण्याचं काम चालू आहे इथं. पण तू पिली कधी होती रे? मी पेली तर नाही, पण अशी कंडिशन झाली आहे, सर. असं आहे का? ठीक आहे. हे बघा मी त्यावेळ गाडीला धक्का देत होतो, पण म्हणलं एखादा टेक घेऊन घेऊ. आके तू सुनना एकट्या सोनलने सादर गाडी खतरनाक. वा वा वा. गाडी काढून फिरवलं, परत अडकून गेली पुढे, परत अडकून गेली गाडी. मागचा टायर परत अडकून गेला. अरे थांबा हो, इथं अडकून गेला टायर मागचं. नो इथे दुसऱ्या वेळी गाडी फसून गेली. आता नीट गाडी काढायची आहे. गौरव मी तुम्हाला दाखवतो इकडे हा रस्ता. हे बघा इथे चाक अडकून गेला होता मागचा. काय हालत हो गई.
गाडी निघून गेली. इथं कम से कम इथं 4 वेळा अडकली गाडी आणि फायनली निघून गेली. गाडी निघून गेली. चालत जातोय आता गाडी. काय वाटतंय रवी, कशी निघाली गाडी? गाडी फार दमान झाली साहेब, प्रमाणाच्या बाहेर. ते नशीब गाडी निघाली नाही तर आपल्याला ट्रॅक्टर किंवा जेसीबी शिवाय पर्याय नव्हता. बापरे, आमची सर्व जिरवली खाल्लेली होती तेवढी सर्व जिरवली. आम्ही 5 किलो मटण खाल्लं, ते सर्व जिरून गेलं आणि सर्व कपड्यांची माय बहीण एक होऊन गेली. आपल्या सोबत जे आले नव्हते त्यांनी बद्दुवा लावली असेल की बुवा यांचा सफर चांगला ना जावा, यांचा सगळीना लोदावून जावा, असं काहीतरी म्हणलं असेल. बरं, तर आपले सोनल भाऊ बोरसे हे आपले कृषी तज्ज्ञ, तर ते आपल्याला भाताविषयी माहिती देणार आहेत. तर आज सध्या सोनल भाऊ आपण मागे बघताय की हा कोणत्या भाताचा प्रकार आहे आणि कसं काय लावणी केली आहे ते तुम्ही सांगा त्याला. तर या ठिकाणी माहिती नाही भात लावला यांनी, केव्हा भात लावला काय माहिती, पण अतिशय उत्कृष्ट प्रतीचा भात आहे. मला पाण्याची ताण लागली, पण मला पाणी पाजू शकतं का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी पाजा, ही पाणी गाडी कोणी टाकली होती बार खाऊन यायची. गाडी फसून गेली तिथं. अक्षरशः नाकी 9 आले आमची गाडी काढायला. आपले किती पॅक जिरले? आता काय सांगू तुम्हाला, अक्षरशः मला डायरेक्ट असं वाटतंय की आता लगेच घ्यावी लागेल. आमचे जे 8-9 पॅक झालेले आहेत ते सर्व जिरण्यात आलेले. तरी आपण आता याचा पुढचा प्लॅन काय तुमचा? बस आता आमची जिरली. आता आम्ही घरी जाऊन झोपू. काही चढ उतार काय तुमच्या जीवनातला? आमच्या जीवनातला चढ उतार म्हणजे हा भात आम्हाला खायला भेटेल तेव्हा चढ होईल. मग भात जिरल्यानंतर मग आमचा उतार होईल. उतार घ्यायला जावं लागेल का नाही? आता काय अपेक्षा आहे तुमची? तर अशी आता कंडिशन झाली, सदर भात लागवड झालेला आहे, त्याच्यावर फवारणी करायला लागेल. आपल्या इंद्रायणी भात लावलाय आपल्या जवळपास 4 एकर मध्ये. आपण इथं इंद्रायणी भात लावलाय. इंद्रायणी लावलाय का? इंद्रायणी लावलाय, त्याचा एवढा सुगंध असतो ना साहेब, तुम्हाला काय सांगेल. एक मोठ एवढा मोठा सुगंध येतो. अरे अचानकच याची भाषा पुढे कसं काय होऊन गेली? अरे ते आता मोठे शेतकरी आहेत, असं आहे का? एक कृषी तज्ञ पण आहेत आणि एक मोठे डोंगर प्रदेश आहे आपल्या इथं. ओके, डोंगर प्रदेश, जे की आपण इथं पाहू शकता. खडक वाचला बी म्हणू शकता आपण याला. तर या ठिकाणी इंद्रायणी भात अतिशय सुंदर असा येतो. मग तुम्ही 4 एकर मध्ये सर्व भात लावलेला आहे का दादा? सर्व भात लावलेला आहे आपण. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, बरं का, ही गाडी कोणी फसवली त्या वाडकावला बोला इकडं. तूच होता, तूच मला इथं चालू द्या. ती गांड आपल्यालाच होती ती. आता जिरली ना आमची, जिरली ना आता घ्यावी लागेल. गाडी घेऊन जाण्याची गांड मस्ती तुम्हालाच होती साहेब. एवढी ती गाडी टाकण्याचं काय काम होतं? भाताच्या शेतामध्ये गाडी टाकली. तुमचं फार नुकसान झालेलं वाटतं. आता ठीक आहे, आपण हा इंटरव्ह्यू इथेच थांबू. आपण दिलेल्या तुमच्या वेळाबद्दल, आपले अमूल्य वेळाबद्दल आपलं धन्यवाद. पुढे भेटू, चला. धन्यवाद. आए क्योंकि हमारी गाड़ी उस जगह फंस गई थी, क्योंकि घर जाके पापा ने देख लिया तो बहुत बुरी हालत हो जाएगी, इसीलिए ये मैटर हम दफा दफा करने जा रहे हैं. और इधर गाड़ी धो के घर जाने वाले हैं. हमारी घर पे भाकर हो जाएंगे. गाड़ी धो के अभी इधर से निकलने वाले, क्योंकि अगर घर पता चला तो लेने के देने पड़ जाएंगे, इसलिए गाड़ी धो के निकलना है अभी. हमको भाकर हो जाएंगे. वॉशिंग सेंटरसाठी पोरं पाहिल आमच्याकडे 2 आहेत, घेऊन जावा कधी. इकडे 2 रिकामे बसले आहेत, अजून 2 इकडे आहेत 2 रिझर्व मध्ये आहेत. बघा. हो साहेब, ते फवारा मारणार आहे ना आम्ही, कापडने पुसणार आहे. कापर पुसणार आहे. वा. तर मित्रांनो, आज भरपूर मजा आली, आम्ही खूप मजा केली आणि आजचा व्लॉग इथंच संपला. आम्ही जाता जाता एवढेच बोलू, मेरी मिट्टी मेरा देश, जय खानदेश. बाय.